प्रभूची स्तुती असो. प्रभूच्या नावाला महान महिमा गौरव देया. आपण आज मन्नासाठी आज एक विषय घेतलेला आहे. त्याचा आपण असा आहे की देवाला काही अशक्य नाही किंवा अद्भुत. आज आपण ख्रिस्त जन्मोत्सवाच्या सजावटीसाठी मोठमोठे आपण तारे लावतो. आपण सगळीकडे पाहतो नाही का, आपल्या गावामध्ये, परदेशामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे ख्रिस्त जन्माचा आनंद हा साजरा केला जातो. त्याच्यामध्ये लाखो रुपये किंवा लाखो डॉलर्स तुम्ही त्या सजावटीमध्ये काय करतात, हे लोक खर्च करतात. आणि ह्यासाठी करतात की इतरांना आम्ही ख्रिस्ती आहे हे दिसावं. काय आहे इतरांना म्हणजे जे ख्रिस्ती तर आहेत त्यांना दिसावं की आम्ही ख्रिस्ती आहोत. आणि तसं बघायला गेलं तर प्रत्येक ख्रिस्ती घराच्या बाहेर किंवा ख्रिस्ती लोक जे विश्वासणारे आहेत ते तारा लावतातच असं नाही, किंवा बहुतेक ख्रिस्ती लोक आपल्या घराच्या बाहेर एक तारा लावतात की यासाठी की मी ख्रिस्ती आहे. आणि ज्यावेळी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळी त्यावेळी मागे लोक ताऱ्याच्या मागे आले आणि ताऱ्याने त्यांना येशू ख्रिस्त कुठं जन्माला हे दाखवलं. आणि यासाठी तारा कंदील असं हे स्टार आपण घराच्या बाहेर लावतो त्याच्यात, तर ते लावायची ही त्या वेळेपासून एक परंपरा आहे. तारा, कारण येशूच्या जन्मकथेत बेथलेहेमाच्या ताराला एक विशेष स्थान आहे. आणि प्रभू येशू म्हणतो की तो स्वतःच पहाटेचा प्रकाशमान तारा आहे. आपण पाहू शकतो प्रगटीकरणाच्या 22व्या अध्यायात 16 वचनामध्ये असे लिहिलेलं आहे. येशूच्या जन्माचा संकेत 3 मागी लोकांना आकाशातील एक नव्या ताऱ्याद्वारे मिळाला होता. त्याला नमन करण्यासाठी ते ताऱ्याचं म्हणजे येशू ख्रिस्ताला नमन करण्यासाठी ते त्या ताऱ्याचा मागोवा घेत पूर्वेकडून यरुशलेमेपर्यंत प्रवास करत आले. तारा त्यांच्या पुढे जाऊन त्यांना मार्ग दाखवत राहिला आणि शेवटी बेथलेहेममध्ये बाळ येशू होता तेथे जाऊन थांबला. तेथे त्याने येशूला नमन केले आणि त्याला सोनं, ऊद आणि बोळ आणि भेटी अर्पण केल्या. मग त्याच्या आपण 2ऱ्या अध्यायात आणि 1 आणि 12 वचनात 1 ते 12 मध्ये आपण पाहू शकतो. तर हा तारा रात्रीच्या आकाशाकडे आपण पाहिले तर सहज दिसून येते की आकाशातील तारे एका ठिकाणी राहत नसतात. ते सतत आपलं स्थान बदलत राहतात. प्रत्येक रात्री ते वेगवेगळ्या समयी वेगवेगळ्या जागे दिसतात. म्हणून पूर्वीच्या काळी प्रवासी लोक, विशेषतः सागरी प्रवास करणारे किंवा ताऱ्यांकडे बारकाईने निरीक्षण करून आपापल्या मार्गाची ती आखणी करायची. आपल्याला कसं जायचं हे ताऱ्याकडे पाहून ते लोक पूर्वीचे मार्ग आखत असत. आकाशात अगणित तारे आहेत नाही का, आणि त्यांचे निरीक्षण करण्यासाठी आता वेगवेगळ्या दुर्बिणी आलेल्या आहेत, वेगवेगळी उपकरणं आले. जसं नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत राहिलेली आहे तसं ते सक्षम होत चाललेलं आहे. तसंच पृथ्वीपासून कितीतरी दूर असलेले नवीन नवीन तारे खगोलशास्त्रज्ञांना दिसू लागले आहेत आणि जुन्या ताऱ्यांची त्यांना नवीन माहिती त्यांना मिळू लागली. म्हणजे हे तारे कितीतरी जुने आहेत आणि त्यांना आता ही माहिती मिळत राहिलेली आहे. कोणाला? ह्या खगोलशास्त्रज्ञांना. असं हे स्पेस आहे किंवा त्या स्पेसच्या आत कितीतरी आपण लाखोच्या लाखो असे तारे आहेत. पण आपल्या साध्या नजरेने आपण आकाशाकडे पाहिलं तर डोळ्यात भरतं ते लुकलुकणारे ताऱ्याचं सौंदर्य. त्यात आपल्याला सृष्टिकर्ता परमेश्वराचं वैभव दिसल्याशिवाय राहत नाही. स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो की आकाश जे तुझे अंगुली कार्य व त्यात तू नेमिलेले चंद्र व तारे यांच्याकडे पाहावे तर मर्त मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी आणि मानव तुकतुक्या त्याला तू दर्शन द्यावे. आणि हे स्तोत्रकहिता 8व्या अध्यायात आणि 3ऱ्या आणि 4थ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. पण सगळेच तारे रात्रभर आकाशात दिसत नाहीत. काही तारे अगदी भल्या पहाटे क्षितिजावर चमकू लागतात. काही सूर्योदय होईपर्यंत ते दिसतात, जणू सूर्योदय होणार असल्याचं ते संकेत देतात. प्रभू येशू हा एक निराळा पहाटेचा प्रकाशमान तारा आहे.
रात्रीचा अंधकार लवकर दूर होणार आहे असा आशेचा संकेत दाखवणारा, आपल्याला शांती देणारा आणि एक नवीन दिवसाचा सामना करण्यापूर्वी आपले मन प्रसन्न करणारा, आपल्याला मार्ग दाखवणारा असा आपला प्रभू येशू आहे. देवपुत्राच्या पृथ्वीवरील जन्माविषयी यशा संदेशाने जवळजवळ 700 वर्ष आधी भविष्यवाणी वर्तवली होती. कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालविल आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व नीतिमत्तेने दृढ व स्थिर करेल. सेनाधीश परमेश्वराचा आवेश सिद्धीस जाईल. आणि हे आपण पाहू शकतो यशायाच्या 9व्या अध्यायात आणि 6 ते 7 मध्ये ही वचनं लिहिलेली आहेत. अद्भुत, तो कोण आहे? अद्भुत देव आहे. तारे पाहिले तर तुम्हाला वाटतं का ते की मानवाने बनवलेलं आहे? नाही, अद्भुत आहे ते. ते आपल्याला कल्पनेच्या देखील पलीकडे आहे की हे तारे, हे चंद्र, हे सूर्य, हे आकाश गगन, हे सगळं कसं काय कुणी बनवलंय? या अद्भुत आपला जो देव आहे त्यांनी बनवलंय. अद्भुत म्हणजे काय? अपूर्व, आपण कधी त्याची कल्पना करू शकत नाही. पूर्वी जे कधी घडलं नाही ते. अद्भुत म्हणजे आश्चर्यकारक, विस्मयकारक. अद्भुत म्हणजे एकदम चमत्कार वाटावा असं. येशूचा जन्म एक अद्भुत घटना होती. एका कुमारिकेने येशूला जन्म दिला. त्याच्या जन्माची घोषणा देवदूताने स्वतः पृथ्वीवर येऊन केली आहे. आणि येशू हा मसीहा आहे जो देहात देव आहे. येशूची अद्भुत कथा त्याच्या जन्मात सुरू होऊन त्याच्या मरणात संपत नाही. पृथ्वीवर त्याचा जन्म झाला त्याच्या आधी, जगाच्या प्रारंभापासून तो होता. मरणानंतर त्याचे पुनरुत्थान झाले आणि त्यानंतर तो स्वर्गात चढला. तो सर्व समर्थ देव पित्याच्या उजवीकडे बसला आहे. आपल्यासाठी तो पित्याकडे मध्यस्थी करत आहे. जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला तो पुन्हा येणार आहे. हा ख्रिस्ताच्या अनुयायांचा दृढ विश्वास आहे. आपण अनुयायी आहोत त्याचे. आपला विश्वास आहे की तो न्याय करायला पुन्हा येणार आहे. गालिलातील नासरीत नावाच्या एका गावी मरिया नावाची एक मुलगी राहत असे. दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या एका मनुष्याला ती वागदत होती. देवाचा दूत गाब्रिएल तिच्याकडे आला आणि तिला म्हणाला, मरिये, भिवू नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. बघ, तुझ्या पोटी गर्भ राहील आणि पुत्र होईल. तू त्याचे नाव येशू हे नाव ठेव. तो महान होईल आणि त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. देवदूताचा निरोप ऐकून मरिया काय साहजिक अस्वस्थ झाली. मनात खळबळ निर्माण झाली किंवा अस्वस्थ झाली. म्हणाली, हे कसं होईल? कारण माझा कोणत्याही पुरुषाशी संबंध नाही. तेव्हा देवदूत तिला म्हणाला, पवित्र आत्मा तुझ्यावर उतरेल आणि परात्पराची शक्ती तुझ्यावर छाया करेल आणि म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र म्हणतील. शेवटी देवदूताने तिला एवढं सांगितलं की देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जर तो सर्व सूर्य, तारे, चंद्र, अगणित गगन काळ बनवले आणि ही पृथ्वी बनवली, जे जनावर बनवले, त्याला ही गोष्ट अशक्य आहे का? नाही. तो अद्भुत असा देव आहे, त्याला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आणि आपल्याला नेहमीच्या जीवनात कधी कधी असं काही प्रसंग येतात, अशा काही घटना घडतात ज्या आपल्याला सहज समजत नाहीत. आणि प्रभू येशूचा जन्म आधीच एक अद्भुत घटना होती. कारण तो जन्माला आला तो एका कुमारीच्या पोटी. आणि कुमारिकेच्या पोटी जन्माला येणार हे भविष्य जुन्या करारात वेगवेगळ्या संदेष्टांनी काय लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे त्या वेळेला सगळ्या यहुदी कुमारिका म्हणत होत्या की कदाचित माझ्या पोटी हा देव जन्मलेल, कदाचित माझ्या पोटी हा मसीहा जन्माला येईल. त्यामुळं तिथले लोक आपल्या कुमारी मुलींना ते फार जपत होते आणि त्यांना असं वाटत होते की नाही, कदाचित आमच्या पोटी तो जन्माला येईल. पण तो कुणाच्या पोटी जन्माला आला? मरियेच्या पोटी जन्माला आला. आणि ती मरिया देखील यहुदी घराण्यातील होते. योसेफ देखील त्या घराण्यातून आलेला होता. आपण त्याची वंशावळ जर पाहिली तर आपल्याला कळून येईल. आणि तरी सुद्धा ख्रिस्ताच्या वास्तविक जन्माची वाट पाहताना काय
वाटले हे तुम्ही चित्रित करू शकता का? तो जगाचा वचन दिलेला तारणहार होता, ज्याची असंख्य पिढ्यांनी विश्वासूपणे वाट पाहिली होती. मसीहा एका कुमारिकेच्या पोटी जन्माला येणार होता. मरिया ही देवाची निवडलेली सेविका होती. तिला ते 9 महिने फार वाटले असावेत. सर्वांचे डोळे तिच्यावर होते. अफवा होत्या, कुजबूज होती. तिच्या चरित्रांबद्दल खोट्या कल्पनांनी भरलेला असणार त्यावेळेचा तो समाज. तिला तीव्र मानसिक यातना झाल्या असतील, कारण अशा जर घटना जर जुन्या करारात लिहिलेल्या अशी जर घटना जर घडली, कुमारी जर माता होते तर तिला दगड मारा, तिला अर्ध पुरतात जमिनीच्या खाली आणि त्यांना दगड मार करतात आणि त्यांना मारून टाकतात. पण ह्या अशा कल्पना आणि मानसिक यातना तिला झाल्या असेल. अशा प्रतीक्षेच्या हंगामात हे देवाच्या स्वभावाच्या हेतुपूर्णतेकडे स्पष्टपणे दाखवलं जातं. काय होती देवाचा हेतू, काय होता, देवानी ही घटना कशी केली, तिचा सांभाळ कसा केला. जेव्हा देव बोलतो तेव्हा तो नेहमी शांती आणतो आणि हातातील नेमणूक पार पाडण्यासाठी तो अनुकूलता आणतो. आणि त्यावेळी मरियेसाठी त्यांनी त्या ठिकाणी शांती आणली, अनुकूलता आणली. आणि आपला प्रभू कधीच अयशस्वी होऊ शकत नाही. आणि प्रत्येक चांगलं पूर्ण करण्यासाठी तो विश्वासू आहे हे जाणून ही आशा सार्वकालिक बदलते. मरियाकडून इतर कोणत्याही कामापेक्षा वेगळी नेमणूक दिलेली कामगिरी होती. एक विशिष्ट कार्य ज्यामध्ये देवाच्या शब्दावर विश्वास पूर्णपणे अवलंबून राहणे आवश्यक आहे. मरिया देवदूत गॅब्रिएलने तिला असेच सांत्वन देण्यासाठी बोलले आणि किती ठीक होईल आणि चमत्कारिक वचन पूर्ण करण्यासाठी ती सज्ज होती. ती तयार झाली आणि काय म्हणाली, जे बोलला ना त्याप्रमाणे हो. तिला संपूर्ण, ती यहुदी होती, तिला सगळं ह्या गोष्टी माहिती होत्या. त्यांचं शास्त्र तिला माहित होतं, पाठ होतं. आणि ती काय म्हणाली, तू जे बोललास त्याप्रमाणे हो. एका कुमारिकेने येशूला जन्म दिला, जिने नम्रपणे देवावर त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला. आज आनंद करा. प्रतीक्षेच्या या हंगामात आनंद घ्या. नेहमी आनंद करा. परमेश्वराची वचने चुकत नाहीत, ती कधीही फोल ठरत नाहीत. एकदा प्रभू बोलला तर त्याप्रमाणे ते घडणार आणि त्यांनी अभिवचनं दिलेली आहेत त्याप्रमाणे ते अभिवचनं तो पूर्ण करतो. एकदा प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना एका प्रश्नाला उत्तर दिले. त्याने येशूने त्यांना एवढंच म्हटलं, मनुष्यांना हे अशक्य आहे पण देवाला सर्व गोष्टी शक्य आहे. आपण पाहू शकतो मत्तयाच्या 19व्या अध्यायात आणि 23 ते 26 मध्ये हे लिहिलेलं आहे. खरोखर देवाला काही अशक्य नाही आणि त्याला अशक्य असं काही नाही. सर्व काही त्याला शक्य आहे. आपल्याला कल्पनाशक्तीच्या सीमा, आपल्या शारीरिक मर्यादा, आपल्यावरची भौतिक बंधने आपण देवावर लादू नयेत. त्याची शक्ती अमर्यादित आहे. पण आपल्या कल्पनाशक्तीला एक सीमा आहे. आपल्या शारीरिक गोष्टीसाठी पण एक मर्यादा आहे. आपल्याला भौतिक बंधन आहेत. आपल्याला सर्व गोष्टी काय मर्यादा आहेत. पण देवाच्या शक्तीला शक्ती अमर्यादित आहे आणि आपल्यासाठी तो काहीही करू शकतो जेव्हा आपण त्याच्या आज्ञा पाळतो. त्यावेळी पवित्र शास्त्रात देवाच्या पुत्राचे असे वर्णन केले आहे की तो देवाच्या गौरवाचे तेज आणि त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्याला सामर्थ्याच्या शब्दाने सर्व काही चालवित आहे. त्याने पापांची शुद्धी केल्यावर तो वरील वैभवाच्या उजवीकडे बसला आहे. तो काय आहे, जो देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. इब्री 1:3 मध्ये लिहिलेलं आहे. देवाचे हे तेज इतके प्रकार आहे की ते बघण्याची क्षमता मनुष्यात नाही. आपण पाहू शकतो 1 तिमोथी 6:15-16 मध्ये लिहिले. आणि जुन्या काळात मोशेविषयी देखील सांगितले आहे की तो परमेश्वराच्या पवित्र डोंगरावर जाऊन त्याच्याशी बोलत असे. अगदी 2 मित्रांनी एकमेकासमोर जसं बोलावे तसं तो बोलत असे. आणि मोशे एकदा परमेश्वरानं कृपा करून मला तुझे तेज दाखव, पण परमेश्वर त्याची विनंती मान्य केली नाही. तो म्हणाला, तुला माझे मुख पाहवणार नाही, कारण माझे मुख पाहिल्यास कोणीही मनुष्य जिवंत राहणार नाही. आपण पाहू शकतो निर्गमाच्या 33व्या अध्यायात आणि 11 आणि 11 ते 20 यामध्ये लिहिलेलं आहे. देवाचा चेहरा पाहणे म्हणजे कोणालाही अशक्य असले तरी तो कसा असेल ह्याची काहीशी कल्पना आपण त्याच्या पुत्रावरून करू शकतो.
आपण पाहू शकतो योहानाच्या पहिल्या अध्यायात आणि 18व्या वचनामध्ये येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. तुम्ही त्याला ओळखता म्हणून तुम्ही त्याला पाहिले आहे. तुम्ही आता कुणाला? मला पाहिलेलं आहे, म्हणजे येशू ख्रिस्ताला तुम्ही ओळखता, म्हणजेच तुम्ही त्याला पाहिले आहे. त्यावर त्याचा शिष्य फिलिप त्याला म्हणाला, प्रभू आम्हाला पिता दाखव आणि आम्हाला एवढं पुरे आहे. येशूने त्यालाच विचारले की मी इतका दीर्घकाळ तुमच्या बरोबर आहे आणि तू मला ओळखत नाहीस? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला देखील पाहिलं आहे आणि मी आणि पिता एक आहोत. योहानाच्या 10व्या अध्यायात 30व्या वचनात आणि योहान 14 आणि 8 आणि 9 मध्ये हे लिहिलेलं आहे. प्रभू येशू म्हणाला होता की जे अंतःकरणाने शुद्ध, जे धन्य, कारण ते देवाला पाहतील. याचा अर्थ असा नाही की देवाचा चेहरा त्यांना दिसेल. त्यांचा अर्थ असा समजायचा की आपण आपले अंतःकरण शुद्ध राखायचा प्रयत्न केला तर आपण ख्रिस्ताद्वारे देवाच्या सानिध्याचा, प्रीतीचा, शांतीचा आणि आनंदाचा अनुभव घेऊ शकू. येशूची शिकवण अद्भुत होती. लोकांनी आपल्या वैऱ्यावर प्रीती करावी हा त्याचा संदेश होता. कोणाच्या मोहरीच्या एवढा बी एवढा देखील विश्वास असेल तर त्याला डोंगर ढळवता येईल हे त्याचं सांगणं होतं. येशूचं जीवन अद्भुत होतं. त्याने हजारो लोकांना आरोग्य दिलं, दृष्टी दिली, त्यांचं सांत्वन केलं, मृतांना उठवलेलं आहे, त्यांना अन्न देऊन तृप्त केलं, काहींना जीवनदान देखील दिलेलं आहे. आणि येशूचे मरण अद्भुत होतं. सर्व मानवाच्या पापांचा भार त्याने स्वतःवर घेतला आणि त्यांच्या क्षमेचा आणि तारणाचा मार्ग खुला करून दिला. येशूचे पुनरुत्थान अद्भुत होतं. त्याने मृत्यूवर विजय मिळवला आणि दाखवून दिलं की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. कोणी? त्याच्यावर विश्वास ठेवणारे त्यांनाच सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे. आज विश्वासणारे या नात्याने देवाच्या पुत्राने त्याच्या राज्यासह परत यावे अशी आमची अपेक्षा आहे, नाही का? आणि आपला अद्भुत सल्लागार, पराक्रमी देव, सार्वकालिक पिता, शांतीचा राजपुत्र जिवंत आहे. या आशेने आज विश्वासणारे त्याच्या दुसऱ्या येण्याची वाट पाहत आहेत. आणि आज आपण म्हटलं पाहिजे, होय ये प्रभू, लवकर ये. तो अद्भुत असा देव आहे जो आम्हासाठी या पृथ्वीवर जन्म घेतलेला आहे. कशासाठी? तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा व्हावी आणि आम्हाला तारण प्राप्त व्हावं, आम्हाला सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी तो ह्या पृथ्वीवर आलेला आहे. आणि हीच आज काय आपली ही ख्रिस्त जन्माची कथा आहे. काय आहे? कथा आहे. होय, ये प्रभू, लवकर ये. आणि खरोखर तो लवकर येणार आहे. धन्यवाद. आमेन.